हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता इव्हिनिंग झालेली आहे आणि सकाळी आम्ही गेलो होतो आळंदीला. ह्यांचे फ्रेंड आहेत पवन लोणकर, त्यांचं लग्न आहे. आता जस्ट त्यांची एंगेजमेंट झाली माऊली कोळी सोबत आणि ते दोघं पण खूप चांगल्या लेवलवर काम करतायत. पवन दादा जे आहे ते म्युझिक मध्येच काम करतायत आणि माऊली बद्दल मला एवढं माहित नाही. माऊली म्हणजे त्यांच्या वाईफचं नाव आहे, तर तिच्याबद्दल मला एवढी अजून आयडिया नाहीये. तर आम्ही त्यांना सकाळीच भेटून आलो. ऍक्च्युली ते आम्हाला पत्रिका द्यायला आले होते, तर आम्ही बाहेरच भेटलो आळंदीमध्ये आणि डिनर लंचला वगैरे गेलो होतो आम्ही. तर ती व्हिडिओ मी पुढे टाकते, नक्की बघा. आणि आता आम्ही चाललो आहोत बाहेर, म्हणजे असंच जवळपास. संग्रामदादा आणि अनामिका पण खाली होते, सो आम्ही तर बाहेर भेटणार आहोत जस्ट चिल टाइम करण्यासाठी. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. काय झालं तुला? काय झालं रे? काय होता हा? काय प्रकार होता? अच्छा, असं काय? अच्छा, बोला, काय बोलायचंय? विटामिन सी सिरम तुम्ही लावू शकता, तुम्ही गोरे दिसाल. ऍक्च्युली ना माझं प्रेग्नेन्सी नंतर ना माझा फेस खूप खराब होत चालला होता. पिंपल्स वगैरे येत आहेत, सो मी डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेतली, तर बऱ्यापैकी आता माझं जरा रिकवर होतोय फेस. तर साहेबांनी पण ऑनलाईन काहीतरी बघितलं आणि त्यांनी सुद्धा त्यांच्यासाठी फेसची ट्रीटमेंट घेतली. ऍक्च्युली मी जिथे ट्रीटमेंट घेते तिकडे ते खूप कॉस्टली होतं, मग त्यांनी त्यांचं जसं काहीतरी बहुत बुरी चीज त्यांनी गुगलवरच काहीतरी बघितलं आणि ऑर्डर वगैरे केलं. पण दिसतात बऱ्यापैकी गोरे. झालं ठीक आहे. तर कसं व्हायचं माहितीये का, सारंग आणि मी सेम सेम दिसायचो आणि हे जर आमच्यामध्ये डल दिसायचे, त्याच्यामुळे मग ते मदत केलं. नाही दिसायची तुझे पप्पा डल. काय झालं सारंग? आपण माऊ काकाकडे चाललोय सारंग. तुला भेटायचं ना माऊ काकाला? हो, भेटायचंय ना. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. घेतलं बरं का तुम्हाला? ओ चलो. अरे देवा, हे बघ छान छान आहे ना, मस्त मस्ती. वा, तसं नाही बसणार. मोठेच घेतले मी, 1.5 वर्षापर्यंत होतील म्हणे. मस्त मस्त. वा, नाही इतका छोटा लॉक कुठं होणार आता? यावं लागतं. पण छान आहे, क्रिएटिव्ह आहे ना ती खालची. स्वतः डिझाईन केली. मग क्रिएटिव्ह माणसाने केली म्हटल्यावर. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्यांसाठी असं केलं? अरे वा, सॉरी. माझीच मेहनत आहे ती. वा 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 वा. कुठे आणि लग्न? चिखलीला, गजानन. ओके सर, टीप पहिले वाचा, त्याच्यानंतर मग बाकी पत्रिका वाचली तरी झाली. अच्छा, ती पत्रिका काय काय जोरात वाचा ना, समजलं. ही पत्रिका तुळशीच्या बियांपासून बनवलेली असून वापरानंतर कृपया ती जमिनीत पेरावी. काही दिवसातच त्यातून तुळशीचं रोप उगवेल. हा, सिरियसली? क्या बात आहे सर. वा 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 वा, जबरदस्त. हा, नेक्स्ट लेवल एकदम. म्हणून छोटीशी बनवली.
वहिनी तुम्ही बघा ना, मी अरे काय नाही काय नाही, बस बस. आता ही तू ओपन कर. सारंगला घ्या. ये छान आहे पण हो नाही, आमच्यात पण असतं. फॅमिली पण मोठी असते ना तेवढी. मला अशी नाव बघायला मिळत. पप्पांनी ठेवलेलं. आमच्याकडे पण सेम असतं, अशीच नाव असतात. तुम्हाला द्यायला सांगितलं म्हटलं हो जाते तर ते पण येते. म्हणजे तुमच्या इथे आहे ना लग्न? गाव सेमच आहे का तुमचं? आता एंगेजमेंट मुंबईला केली ना, त्याच्यामुळे लग्न तिकडे केली. एंगेजमेंट मुद्दाम इथेच ठेवली आहे की इकडच्या गेस्टसाठी. ठीक आहे, आपण रिसेप्शनला जाऊ. रिसेप्शन रिसेप्शन नावाचा प्रकारच नाही आहे. नाही ठेवलाय आम्ही. म्हणजे यावं लागणार आहे. लग्नच आहे. वा 20 जून 20 जून ना. हा 20 जूनला इथनं पालखी निघते पण. हो माहिती आहे. थार नाही, थारच्या पुढे आहे, मागे अरे हळू थांब. जाऊ दे, सगळ्यांना जाऊ दे. चला, तेवढे लोकांना नाही जाऊन द्यायचं होतं. श्री यार अशी चालू द्यायचं, तुम्हाला येतच नाही गाडी. तर आम्ही आता आलो आहोत श्री वाघेश्वर अमृततुल्यला, जिथे आम्ही कायम येत असतो. आणि इकडे हे लोक आहेत असे बसलेले गाडीमध्ये. आणि आम्ही जवळपास 15 दिवसानंतर भेटणार आहोत एकमेकांना. गप्पा 15 दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो. कोण येले? काय रडतो तू? काय झालं? विसरला सारंग? कोणी मारलं तुला? विसरला? येतो का विसरला? सारं? चल जा, तो बघ ना कसा हे करते. जा. गालाला बघ नाही, ते काळा डाग आहे. ते बघ तिकडे दिसतोय का? हा आता कमी झालं, अगं लागलं तेव्हा जास्त होतं. ओळखलं ओळखलं. काय तिकडे पण भेळ पण खायची ना तुम्हाला? भेळ खायची? ओली भेळ तुम्हाला नाही खायची, अनामिकाला खायची आहे. दोघात एक घेऊया ना आपण, पण दोघात एक घेऊ. नितीन शेटुगल मुगले यांनी सांगितल्याप्रमाणे आपला प्लॅन स्थगित करण्यात आलेला आहे, असा त्यांच्याप्रमाणे. त्यामुळे कर्नाटक नाही मग त्याचं काय स्टोरी तू पण झाली आहे ना? स्टोरी आहे, पण ऑन कॅमेरा नको सांगाय. म्हणजे आपला प्लॅन खरंच कॅन्सल? नितीनने केलं ना, मी कॅन्सल चला जायचंय आपल्याला. मी कुठे कॅन्सल केलंय? मी कॅन्सलच नाही केलं. मनात नितीन म्हणत असेल की बरं झालं कॅन्सल. आता अजून एक टॉपिक भेटला आपल्याला भांडण करायला. कसं वाटतंय तुम्हाला? अरे पण आपलं कॅन्सल. स्नेहल तू पुढे काही सांगितलंच नाही यांना. ते तुम्ही मेसेज करायला पाहिजे होता, माझा काय संबंध त्यात? कॅन्सल तुम्ही केलं होतं आधी. आता आपल्याला जोडी शोधा, एक कपल आपण जाऊ. मग तुम्ही चालले की आम्हाला सोडून? तुम्हाला चालणार आहे का 2-2 ट्रिप एकाच महिन्यात? तुम्हाला चालणार असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. जून एंड तुम्ही जायच्या आधी. ये बोलना नहीं था, ये किसी को बताना नहीं था. खरंच चालले का ग? प्लॅन आहे काय? बस उद्या म्हणजे तुम्ही कसे चाललेत? 5 वाजता. कसे चाललेत तुम्ही?
दादांनी दादा इथेच कुठे लावणार होते कार, कुठे गेले दादा? ओके, हा ते लास्ट टाइम लावली तिकडे लावणार असते. सो आम्ही ना कोकणचा प्लॅन केला होता, जो की आम्ही 4 महिन्या आधीच केला होता की जून महिन्यात जायचं. जून महिन्यामध्ये माझा बर्थडे असतो आणि जुलैमध्ये फर्स्ट वीक मध्ये दादांचं असतो. सो आम्ही असं ठरवलं की म्हणजे दोघांच्या बर्थडेच्या ह्याच्यानुसार आम्ही फक्त जून महिन्यामध्ये एक डेट ठरवू आणि त्या डेटला आम्ही कोकण फिरायला जाऊ. तर आमचं असंच इथे आल्यानंतर हे जरा गावावरून आल्यानंतर जरा नाही बोलायला लागले आणि मग मी ग्रुपमध्ये सांगून दिलं की आमचा प्लॅन नाही होते की बाबा आम्ही नाही येणार कोकणला. ते या लोकांनी कर्नाटकचा प्लॅन केला आणि हे उद्या कर्नाटकला चाललेत. आणि आता साहेब म्हणतात, बोला तुम्हाला काय म्हणायचं आता? पण मी नाही म्हटलंच नाही ना. तुम्ही नाही बोलले म्हणून तर मी ग्रुपमध्ये मेसेज टाकला ना. आपण मग त्यानंतर आपलं ठरलं ना जायचं. पण त्याच्यानंतर तुम्ही कुठे ग्रुपमध्ये मेसेज टाकला का अरे आपल्याला जायचंय? रिक्षावर जाऊ दे. वो मेरी गलती नाही. मग कोणाची गलती आहे? माझी चूक नाही. अरे दादा बोलली ते चौकात गाडी चौकात पुढच्या. सो ना मला ना भेळ खायची, ओली भेळ. मी नसते इन्स्टावर अशी व्हिडिओ बघते फूडची आणि मला काय काय खाऊ वाटतं. अगं काल ना इन्स्टा असं स्क्रोल करत होती आणि मला ओली भेळ दिसली, मी तुला पण पाठवलंय बघ तू. मग ह्यांना मी कालपासून मागे लागली का आपण भेळ. हो नाही आता मी मॅगी आणि पास्ता घेऊन जा, मला पास्ता संपलाय, आता मॅगी घेऊन जाते जाताना. तर आता आम्ही लोहगावला चाललोय, चहा घेतला इथे आणि आता लोहगावला जाऊन आम्ही खाऊ. पांडुरंग भेळला चाललोय. कुठे हो ते? अहो ते मागच्या चौकात. नाही ग, मी गाडी बघितली त्याची. मग इथे एवढं पुढे इथेच असणार. फोन कर. हे सिरी सिरी बंद असेल तुमची. ठीक आहे, त्यांना आधी बघतो आम्ही कुठे ते. सो दादांनी इथे कुठेतरी गाडी लावली त्यांची आणि आता आम्ही एकच कार मध्ये जाणार आहोत. तर आता आपण ऐकूया स्टोरी ह्यांची, नेमकं काय प्लॅन केलेला आहे. अचानक पण न सांगता कसं काय प्लॅन केलंस? अरे सांगितलं का? नक्की आहे ना तुमचा प्लॅन का आम्हाला एड्यात काढताय? म्हणजे नक्की म्हणजे आता तरी रात्री कळेल, कारण आमचं कसं डिपेंडन्स ना. काय झालं मागच्या विकेंडला तुम्हाला बोललो ना मी, आम्हाला देवाला जायचंय, ते चालले होते बट आम्ही गावाकडनं आलो. मग थोडं तिथे झालं ना म्हणून आम्ही नाही बोललेलो त्यांना, नाही बोललेलो बरं का. मग ते जाऊन आल्यानंतर असं झालं की यार आपण देवाला नको बोललो वगैरे. आणि असं झालं की योग आज दुसऱ्या मित्राने परत तेच बोलला आम्हाला, दुसरा मित्र, तिकडे चाललो यायचं का त्याच देवाला अक्कलकोट गाणगापूरला. मग आमचं असं झालं अरे आपण आताच नाही बोललो होतो 5 दिवसापूर्वी, परत आपल्याला कसं काय म्हणजे असं वाटतं ना की बोलवल्यासारखं. मग आम्ही त्याला आता हो बोललोय, पण ज्यासोबत जायचंय त्याला छोटी मुलगीच आहे 3 वर्षाची, मला तो रात्री सांगणार आहे आम्हाला. अक्कलकोटला चाललंय म्हणजे नॉट कर्नाटक, म्हणजे गाणगापूरला जाणार आम्ही, ते कर्नाटकामध्ये. बट आम्ही थोडी स्नेहल एक्साइटमेंट देण्यासाठी आम्ही बोललो कर्नाटका, म्हणजे तिला वाटेल की कुठे फिरायला. आणि मग तुम्ही आमच्या सोबत येणार आहात ना? पण तुमच्या मिस्टरांनाच विचारा, ते तर आम्हाला बोलतात नाही प्लॅन नाहीये नको कोकणला जायचं. कोकणला आपल्याला जायचं. पप्पा तर नाही बोलले आम्हाला. आपल्याला जून एंडिंगच्या आत म्हणजे त्यातच जायचं आपल्याला. आपण एक डेट ठरवू आणि जाऊ. मग तुम्ही रेडी आहात ना? पण तुम्हाला म्हटली ऑलवेज रेडी आणि नंतर लावतात मॅशी डोकं. अरे मी तर सकाळी तुला बोललो आपण 5 तारखेच्या आत जायचं का स्नेहल. हा 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 हे मला सकाळी बोलले होते बरं का. त्यांची स्कूल 5ला चालू होते ना, 6ला चालू होते. ते हे मला बोलले की आपण 5 तारखेच्या आत जायचं का. पण मग एवढं घाईघाईमध्ये नाही होणार पॉसिबल, कारण की आता तिकडे बुकिंग वगैरे सगळ्या गोष्टी. 20ला चला तुम्ही पण येतात तो उद्या. हे परत ते 20ला आपला पालखी सोहळा पण आहे आळंदीचा, तो 19लाच निघणार आहे ना. तुमचे आई बाबा कधी येणार आहेत? मला तर बोललेत माझे बाबा येणार आहेत म्हणून त्याच्या गाणं रेडी करायचं. म्हणजे आपली ट्रिप कॅन्सल होते असं म्हणायचं का तुम्हाला? नाही सगळ्यात जे 90% आपल्या 4 जणांमध्ये ज्याला कॅन्सल होण्याची इच्छा आहे तो हाच माणूस आहे बसलेला आहे. आणि प्लॅन करणारा पण हाच माणूस होता 4 महिन्याआधी की आपण कोकणला जाऊ, कोकणला जाऊ. आणि वरच्या 9.5% मी आहे
बाकी अर्धा टक्का तुम्ही दोघी नाही मग अर्धा टक्का प्लॅन तुमच्या दोघींना. काय म्हणते मी उद्या येतात का नाही तुम्ही पण? कुठं नाही ग एवढ्या लांब अजून काय प्लॅनच नाही ना ग. आधीच आता गावावर आलोय तो हँगओव्हर गेला नाही अजून तोच हँगओव्हर गेला नाही आणि परत काय होतं ना, एक विकेंडला गेलं ना हो. कुठे, दुसरा विकेंड पूर्ण सुट्टीच पाहिजे. म्हणजे आता तुम्ही या विकेंडला जाऊन येशाल तर आपल्याला पुढच्या विकेंडला नाही जाता येणार. आणि त्याच्या पुढचा विकेंड भारी येते म्हणजे नाही ना त्याच्या विकेंड आहे त्याच्या पुढचा 14. हो 14-15. सो करू प्लॅन आता कसं ठरतंय हॉटेल बघू. बुकिंग वगैरे सगळं. हो ते आधीच करावं लागेल. ते आता करून ठेवू, आज रात्री जरा बसू आपण. आज तुम्ही या वरती दादा. का इथे इथे आम्ही आमची वॅगनर लॉर्ड वॅगनर घातली कमरे. कधीचा विषय? त्या दिवशी पाऊस परत पाणी साठलं होतं का इथे? अरे भयानक पाणी कधी होतं बघ. काही उपयोगच नाही रोड करून. तरी रोड फुटला नाही हे सुदैव. आणि हा बघ हा खड्डा आहे का, हा पाण्यात दिसतच नव्हतं. इथे बरेच गाड्या फसायच्या हा खड्डा. रिटर्न जात हो होते. साईडनी या. म्हणजे ते लोक दगड ठेवले आता. तिकडे दगड आहे मोठा गाडीला लागेल. आणि हे बघ ना कसं नदी आहे बाजूने, बघ नदीच आहे अजून क्लीन पाणी आहे. एकदम पाणी. एक मिनिट थांबा. इकडे सगळं असं पाणी भरलेलं आहे. वरती शेती आहे आणि शेतीचं पाणी अख्खं खाली येते रोडच्या बाजूने, रोडच्या दोन्ही साईड पाणी आहे. आणि एकदम स्वच्छ पाणी आहे. हे बघा पाणी दिसतंय. सो आम्ही आता मागे असंच काहीतरी आलो होतो तेव्हा आम्हाला या रोडला कोल्हाचं व्ह्यू दिसलं होतं. इथे एक नवीन हॉटेल बनतंय. आम्ही वाट बघतोय कधी ते ओपन होईल. वाटच बघतोय. हो त्याच्या मागे येते. पांडुरंगला आलो आहोत. इथे खूप छान चाट मिळतं आणि हे लोगावमध्ये आहे. सो आम्ही इथे आलो आहोत आता आणि संग्राम दादा आणि हे गेलेत आता ऑर्डर द्यायला. हां घे ना इथे असे सगळे शॉप्स आहेत बाजूला. ओली भेळ खायची होती. फायनली इच्छा पूर्ण झाली. कोल्ड कॉफी घेतली, आंबट लागली त्या पोरीला. काय झालं? कोल्ड कॉफी आंबट. कोल्ड कॉफी आंबट लागली. ओली भेळ, समोसा चाट, दाबेली. दादांना काही खायचं नाहीये. हो गाड्यांच्या आवाज ऐकत होता. तर आम्ही आता आलो आहोत खाली अनामिकाच्या घरी आणि सकाळी ना मी भाजी बनवून ठेवली होती शेवगाच्या शेंगाची आणि नेमके यांचे फ्रेंड्स लोक आलेत, लग्नाची पत्रिका द्यायला आले होते ना. सो आम्ही बाहेरच जेवण केलं आणि अनामिकाने पण आता घरी जेवायला बोलवलं होतं. सो मग ती भाजी घेऊन मी खालीच आली. आता अनामिका मसाला राईस आणि चपात्या बनवणार आहे आणि मी इथेच आता आम्ही जेवण करू आणि तुम्हाला दाखवते आता अनामिका काय करते ते. सो हे अनामिकाचं किचन आहे जे तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये पण बघितलेलं आहे. इथे मस्त राईस लागतोय आम्ही, मस्त वास येतोय. हे दोघं बसलेत मोबाईलमध्ये. टीव्ही चालू आहे आणि हे लाईट्स सारंगसाठी लावून ठेवलेत. त्याला लाईट्स खूप आवडतात. सो जिथे तिथे माझ्या सारंगची सगळी सोय केलेली असते. हे असं काहीसं आहे त्यांचं घर. मला ना खूप लोकांनी असं कमेंट केले होते आणि मेसेज केले होते की होम टूरचा ब्लॉग दाखव, होम टूरचा. तर होम टूरचा ब्लॉग मी बनवलेलाच नाही आहे कारण की ह्यांची अशी इच्छा होती की तो ब्लॉग नाही द्यायचा कारण की काही लोक कसे असतात. सो यांचं असं म्हणणं आहे की नको नजर लागते हे ते. सो होम टूरचा ब्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन नाही आली. माझी तर खूप इच्छा होती घेऊन यायचं कारण की हळूहळू सगळ्या गोष्टी मी सेट केल्या आणि आत्ता असं आहे की आता ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी घरामध्ये आलेल्या आहेत ज्या पेंडिंग होत्या. पण हे नाहीच म्हणतायत. तर तरी पण मी बघेल जर फ्युचरमध्ये जर मला झालं शक्य किंवा ह्यांचा जर विचार बदलला तर मी नक्की होम टूरचा ब्लॉग पण आहे तुमच्या पुढे. सो जेवायला आहे शेवगाच्या शेंगा, चपाती, बीट, शेंगदाण्याची चटणी. ही पण एक शेंगदाण्याची चटणी, लोणचं. मस्त मस्त.
सारंग बीट खातोय आता. सो मस्त आता जेवण झालं आमचं आणि हा जो व्ह्यू आहे तो नाईट व्ह्यू आहे आमच्या सोसायटीच्या एम्युनिटीजचा. तर खूप छान वाटतं. ॲक्च्युली हे सेकंड फ्लोअरवर असतात आणि आम्ही 12th फ्लोअरवर असतो. हे फ्रंट साईडने असतात आणि आम्ही बॅक साईडने. सो ह्यांच्या बाल्कनीमधून खूप छान व्ह्यू दिसतो, पूर्ण एम्युनिटीज दिसतात. तर हा नाईट व्ह्यू आहे. कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. असेच व्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा.